हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू माय चॅनल AM क्लासेस. आज आपण 9th स्टँडर्ड जॉमेट्रीसाठी फर्स्ट चॅप्टर बेसिक कन्सेप्ट्स इन जॉमेट्रीमधील प्रॅक्टिस सेट 1.2 पाहणार आहोत. पहा, आपल्याला क्वेश्चन 5 काय दिला आहे. राईट द आन्सर्स टू द फॉलोइंग क्वेश्चन्स विथ रेफरन्स टू फिगर. आपल्याला या ठिकाणी फिगर दिलेले आहे आणि या फिगर्सवर आपल्याला जे क्वेश्चन्स विचारलेले आहेत त्या क्वेश्चन्सची आपल्याला आन्सर्स लिहायची आहेत. फर्स्ट क्वेश्चन काय दिला आहे पहा आपल्याला. राईट द नेम ऑफ द अपोजिट रे ऑफ रे RP. काय विचारलेलं आहे पहा आपल्याला. रे RPचा आपल्याला अपोजिट रे लिहायचा आहे. आता रे RP कोठे आहे पहा. रे RP हा काय आहे, R पासून स्टार्ट होऊन असा पुढे जाणार आहे रे RP. आता या रे RPचा आपल्याला अपोजिट रे लिहायचा आहे. आता अपोजिट रे म्हणजेच काय, दोन्हीमध्ये काय असला पाहिजे, कॉमन एंड पॉईंट असला पाहिजे. R हा कॉमन एंड पॉईंट असला पाहिजे आणि हा अपोजिट दिशेने एका स्ट्रेट लाईनमध्ये एक्सटेंड झाला पाहिजे. या RPच्या अपोजिट डायरेक्शनने एका स्ट्रेट लाईनमध्ये एक्सटेंड झाला पाहिजे. आता R हा कॉमन एंड पॉईंट घेऊन आपण कोणता येईल पहा. RP या दिशेने जात आहे, याची अपोजिट डायरेक्शन ही आहे, म्हणजे RS हा काय येईल, याचा अपोजिट रे येईल. किंवा RT हा काय येईल, याचा अपोजिट रे येईल. कॉमन एंड पॉईंट आणि हा काय झालेला आहे, अपोजिट डायरेक्शनने चाललेला आहे. म्हणजेच RPचा अपोजिट रे काय येईल, रे RS और रे RT इज द अपोजिट रे ऑफ रे RP. आन्सर लिहू आपण. रे RS और रे RT इज द अपोजिट रे ऑफ रे RP. सेकंड क्वेश्चन काय दिला आहे पहा आपल्याला. राईट द इंटरसेक्शन सेट ऑफ रे PQ अँड रे RP. आता रे PQ हा रे PQ आहे. रे PQ P पासून स्टार्ट होऊन हा या दिशेने चालला आहे. रे RP हा रे RP R पासून स्टार्ट झालेला आहे आणि या दिशेने चाललेला आहे. याचा आपल्याला इंटरसेक्शन सेट लिहायचा आहे. म्हणजेच या दोन्हीमध्ये कॉमन सेट कोणता आहे तो आपल्याला लिहायचा आहे. आता या दोन्हीमध्ये कॉमन कोणता आहे पहा. R पासून स्टार्ट होऊन हा असा चाललेला आहे, म्हणजेच या रे RP मध्ये रे PQ हा आहे. त्याचबरोबर रे PQ, या रे PQ मध्ये सुद्धा रे PQ आहे. म्हणजेच दोन्हीमध्ये कॉमन कोणता आहे, रे PQ हा कॉमन आहे. म्हणजेच इंटरसेक्शन सेट काय येईल, रे PQ. दोन्हीमध्ये कॉमन आहे. रे RP मध्ये रे PQ आहे, त्याचप्रमाणे रे PQ मध्ये सुद्धा रे PQ येतो. म्हणजेच रे PQ हा दोन्हीमध्ये कॉमन आहे. म्हणजेच इंटरसेक्शन सेट काय येईल, रे PQ इज द इंटरसेक्शन सेट ऑफ रे PQ अँड रे RP. आन्सर लिहू आपण. रे PQ इज द इंटरसेक्शन सेट ऑफ रे PQ अँड रे RP. थर्ड क्वेश्चन काय दिला आहे पहा आपल्याला. राईट द युनियन सेट ऑफ सेग PQ अँड सेग QR. सेग PQ आणि सेग QRचा आपल्याला युनियन सेट लिहायचा आहे. म्हणजेच सेग PQ आणि सेग QR या दोन्ही सेगमेंटचे सगळे पॉईंट्स या सेटमध्ये आले पाहिजेत. आता या ठिकाणी पहा, या पॉईंट P पासून पॉईंट Q पर्यंत हा काय आहे, आपला सेगमेंट PQ आहे. अँड सेगमेंट QR, पॉईंट Q पासून पॉईंट R पर्यंत हा आपला सेगमेंट QR आहे. आता या दोन्ही सेगमेंटचा आपल्याला युनियन सेट लिहायचा आहे. म्हणजेच यामध्ये सेगमेंट PQ चे सगळे पॉईंट्स आले पाहिजेत, त्याचप्रमाणे सेगमेंट QR चे देखील सगळे पॉईंट्स आले पाहिजेत. जर आपण सेगमेंट PQ घेतला तर यामध्ये फक्त सेगमेंट PQ चे पॉईंट्स येतील. आणि जर आपण सेगमेंट QR घेतला तर सेगमेंट QR मध्ये काय, सेगमेंट QR चे सगळे पॉईंट्स येणार आहेत, त्याचबरोबर सेगमेंट PQ चे देखील सगळे पॉईंट्स येणार आहेत. म्हणजेच युनियन सेट काय येईल, सेगमेंट QR. आन्सर लिहू आपण. सेग QR इज द युनियन सेट ऑफ सेग PQ अँड सेग QR. फोर्थ क्वेश्चन काय दिला आहे पहा आपल्याला. स्टेट द रेज ऑफ विच सेग QR इज अ सबसेट. आपल्याला सेग QR सबसेट असलेल्या रेजची नावं लिहायची आहेत. ज्या रेजचा सेग QR हा सबसेट आहे त्या रेजची आपल्याला नावं लिहायची आहेत. सेग QR पॉईंट Q पासून पॉईंट R पर्यंतचा हा काय आपला सेगमेंट QR आहे. आता या सेगमेंट QR हा सबसेट आहे, म्हणजेच ज्या रेजचा हा पार्ट आहे त्या रेजची नावं लिहायची आहेत. समजा जर आपण रे QR घेतला, Q पासून स्टार्ट होऊन असा या दिशेने जाणार आहे. मग या रे QRचा सेगमेंट QR हा पार्ट आहे का, यस, रे QRचा सेग QR हा पार्ट आहे. म्हणजे सेग QR हा सबसेट आहे. म्हणजेच काय येईल, रे QR. त्याचबरोबर जर आपण रे QS घेतलं तर रे QSचा पण सेगमेंट RQ हा सबसेट आहे. जर आपण रे QT घेतला तर रे QT या दिशेने जाणार आहे. म्हणजेच या रे QTचा रे QR हा सबसेट आहे, कारण रे QTचा QR हा पार्ट आहे. त्याच्यामध्ये या रे QTमध्ये हा सेगमेंट RQ समाविष्ट झालेला आहे. म्हणजेच रे QTचा हा सेगमेंट QR सबसेट आहे. त्याचबरोबर जर आपण रे RQ घेतला, या R पासून स्टार्ट होऊन या दिशेने जाणारा, तर या
रे आर क्यूचा सेगमेंट क्यू आर हा सबसेट आहे, कारण या रे आर क्यूचा सेगमेंट क्यू आर हा पार्ट आहे, त्याच्यामध्ये हा समाविष्ट आहे. म्हणजेच सेगमेंट क्यू आर हा रे आर क्यूचा सबसेट आहे. जर आपण रे एस क्यू घेतला तर हा रे एस क्यू एस पासून स्टार्ट होऊन या दिशेने जाणार आहे. म्हणजेच रे एस क्यूचा सेगमेंट क्यू आर हा सबसेट आहे, कारण या रे एस क्यू मध्ये हा समाविष्ट झालेला आहे. जर आपण रे टी क्यू घेतला तर रे टी क्यू हा टी पासून स्टार्ट होऊन या दिशेने जाणार आहे. म्हणजेच या रे टी क्यू मध्ये हा पार्ट समाविष्ट झालेला आहे, सेगमेंट क्यू आर समाविष्ट झालेला आहे. म्हणजेच सेगमेंट क्यू आर हा रे टी क्यूचा सबसेट आहे. पहा आन्सर लिहू आपण. काय काय येतील पहा आपले आन्सर. रे क्यू आर, रे क्यू एस, रे क्यू टी, त्याचबरोबर रे आर क्यू या दिशेने जाणारे रे आर क्यू, रे एस क्यू, रे टी क्यू, या सगळ्या रेजचा सेगमेंट क्यू आर हा सबसेट आहे. आन्सर लिहू आपण. रे आर क्यू, रे एस क्यू, रे टी क्यू, रे क्यू आर, रे क्यू एस, रे क्यू टी आर द रेज ऑफ विच सेग क्यू आर इज अ सबसेट. क्वेश्चन 5 काय दिला आहे पहा आपल्याला. राईट द पेअर ऑफ अपोजिट रेज विथ कॉमन एंड पॉईंट आर. कॉमन एंड पॉईंट आर असलेल्या अपोजिट रेजची पेअर आपल्याला लिहायची आहे. आता आर हा कॉमन एंड पॉईंट घ्यायचा आहे आपल्याला. या ठिकाणी आर आहे आणि अपोजिट रेची पेअर लिहायची आहे. आता आर पासून स्टार्ट होणारा जर आपण आर पी हा रे घेतला तर याचा अपोजिट रे कोणता येईल. याच्या अपोजिट डायरेक्शनने जाणारा म्हणजे या डायरेक्शनने जाणारा रे आर एस. रे आर पी या दिशेने जात आहे, याच्या अपोजिट डायरेक्शनने रे आर एस जात आहे. म्हणजेच रे आर पी अँड रे आर एस इज द पेअर ऑफ अपोजिट रे विथ कॉमन एंड पॉईंट आर. किंवा कोणता लिहू शकतो आपण रे आर क्यू या दिशेने जात आहे आणि रे आर टी या दिशेने जात आहे आणि आर हा कॉमन एंड पॉईंट आहे. म्हणजेच रे आर क्यू अँड रे आर टी इज द पेअर ऑफ अपोजिट रे विथ कॉमन एंड पॉईंट आर. हे दोन्ही काय चाललेले आहेत, विरुद्ध दिशेने चाललेले आहेत, अपोजिट डायरेक्शनने चाललेले आहेत. म्हणजेच रे आर क्यू अँड रे आर एस इज द पेअर ऑफ अपोजिट रे विथ कॉमन एंड पॉईंट आर. कोणतीही पेअर तुम्ही लिहू शकता. रे आर पी अँड रे आर एस लिहा किंवा रे आर क्यू अँड रे आर टी लिहिलं तरी चालेल. रे आर पी अँड रे आर एस इज द पेअर ऑफ अपोजिट रे विथ कॉमन एंड पॉईंट आर. क्वेश्चन 6 काय विचारला आहे पहा आपल्याला. राईट एनी टू रेज विथ कॉमन एंड पॉईंट एस. एस हा कॉमन एंड पॉईंट असलेले टू रेज आपल्याला लिहायचे आहेत. आता या ठिकाणी एस हा पॉईंट आहे, एस हा कॉमन एंड पॉईंट असलेले टू रेज आपल्याला लिहायचे आहेत. रे एस आर अँड रे एस टी हे काय आहेत, कॉमन एंड पॉईंट असलेले रेज आहेत. आपल्याला टू रेज लिहायचे आहेत. रे एस आर अँड रे एस टी आर द टू रेज विथ कॉमन एंड पॉईंट एस. आन्सर लिहू आपण. रे एस आर अँड रे एस टी आर द टू रेज विथ कॉमन एंड पॉईंट एस. नेक्स्ट क्वेश्चन काय दिला आहे पहा आपल्याला. क्वेश्चन 7 काय दिला आहे पहा आपल्याला. राईट द इंटरसेक्शन सेट ऑफ रे एस पी अँड रे एस टी. आपल्याला रे एस पी अँड रे एस टीचा इंटरसेक्शन सेट लिहायचा आहे. म्हणजे या दोन्हीमध्ये कॉमन सेट कोणता आहे हे आपल्याला लिहायचं आहे. रे एस पी म्हणजेच या पॉईंट एस पासून स्टार्ट होऊन हा या दिशेने असा जाणार आहे. अँड रे एस टी हा रे या पॉईंट एस पासून स्टार्ट होऊन याच्या अपोजिट दिशेने जात आहे आणि याचा आपल्याला इंटरसेक्शन सेट लिहायचा आहे, कॉमन सेट लिहायचा आहे. आता हा एस पासून स्टार्ट होऊन एस पी या दिशेने जात आहे आणि एस टी हा एस पासून स्टार्ट होऊन या दिशेने जात आहे. मग दोन्हीमध्ये कॉमन सेट कोणता आहे पहा. दोन्हीमध्ये येणारा कोणता पार्ट आहे, पॉईंट एस हा दोन्हीमध्ये काय आहे, कॉमन आहे. म्हणजेच आन्सर काय येईल. द इंटरसेक्शन ऑफ रे एस पी अँड रे एस टी इज पॉईंट एस. आन्सर लिहू आपण. द इंटरसेक्शन ऑफ रे एस पी अँड रे एस टी इज द पॉईंट एस. अशा प्रकारे आपल्याला हा क्वेश्चन सॉल्व्ह करायचा होता. पुन्हा एकदा पहा आपण क्वेश्चन कसा सॉल्व्ह केला.